नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना जास्तीत जास्त हेवी साईजचं कटोरी ब्लाउजचं इथे आपण पेपर कटिंग बघणार आहोत। तर तुम्हाला मी मागच्या म्हणजे आता 2-3 व्हिडिओ त्या व्हिडिओवरती नंतर अपलोड झालेले आहेत। तर त्याच्या आधी मी तुम्हाला जुन्या ब्लाउजवरनं हेवी साईजचं तर ते माप कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर ब्लाउजवरनं मेजरमेंट मी तुम्हाला घेऊन दाखवलं होतं। तर त्याच ब्लाउजचं 44 साईजचं आपण बघितलं होतं। तर 44 साईजचंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग बघणार आहोत। तर बऱ्याच वेळा काय होतं, हेवी साईजचं ब्लाउज आलं ना तर खूप टेन्शन येतं की कशा पद्धतीने कट करायचं, गळा कितीचा आहे त्याच्यानुसार शोल्डर किती घ्यायचं आहे, मुंड्याची लाईन कितीपर्यंत द्यायची, त्याच्यानंतर आर्मोल राऊंड नक्की किती घ्यायचं आहे। तर शक्यतो इथे हेवी साईजमध्ये आपलं 19 पर्यंत आर्मोल राऊंड असू शकतो किंवा 18चा पण असू शकतो। त्याच्यानंतर 18.5 19चा अशा पद्धतीने मुंडा राऊंड येतो म्हणजे 44 साईजमध्ये, म्हणजे माझा तरी अनुभव आहे। आणि हेवी साईजमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, जसं की उंची। आता हेवी साईज असेल अशा वेळेस हाईट जरी कस्टमरची कमी असेल किंवा तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवत असेल, जर तब्येत असेल आणि अशा वेळेस तुम्हाला उंची किती घ्यायची ते कन्फ्युजन होत असेल, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते हेवी साईजमध्ये कधीच कमी उंची घ्यायची नाही, जास्त घ्यायची। त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम येतो, उंचीचा प्रॉब्लेम येतो। ओके, ते मी तुम्हाला सांगितलं की उंची ही जास्त ठेवायची। त्याच्यानंतर योगपट्टी ही आपली फुल बस्टवरती, जसं की कटोरीवरती चढते, फुल बस्टवरती चढते म्हणजे त्याच्यावरती येते। तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, हेवी साईजमध्ये योगपट्टीसुद्धा कमी घ्यायची। तर ती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे, हा एक पॉईंट्स आहे। आणि त्याच्यानंतर मुंडा राऊंड, जी लाईन मुंडा राऊंड देण्यासाठी आपण लाईन ड्रॉ करतो, बॉक्स तयार करतो तिथे, तर ती लाईन आपण नक्की 6.5 म्हणजे हेवी साईजमध्ये जास्त घ्यायची का 7 इंच, 6.5 घ्यायची की 8 इंच घ्यायची, असं बिलकुल राहत नाही। तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। त्याच्यानंतर कटोरीची साईज ही 7 इंच घ्यायची, 7.5 इंच घ्यायची तर नाही, याच्यामध्ये काही बदल म्हणजे कशा पद्धतीने कटिंग करायचं इथे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे। आणि हेवी साईज जरी असेल तरीसुद्धा आपली कटोरीचं मेजरमेंट हे कमी असू शकतो। काही वेळेस काय होतं, तब्येत असते परंतु छातीचा उभार हा कमी असतो, त्याच्यामुळे कटोरीचा शेपसुद्धा आपल्याला कमी घ्यायला लागतो। आणि मुंडा राऊंडसुद्धा मी तुम्हाला तिथे समजावून सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला ह्या 3-4 ज्या टिप्स आहेत महत्त्वाच्या ते मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता एंडिंगपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा हे व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे आणि मोठ्या मापामध्ये तुम्हाला तर खरंच मदत करेल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 44 साईजचं जे ब्लाऊजवरनं मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला म्हणजे त्याच्यावरती मी 4-5 व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत आणि त्याच्या आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, तर त्या ब्लाऊजचं हे बघा, या ब्लाऊजवरनं आपण माप घेतलं होतं, तर त्याचं पेपर कटिंग अजून आपण टाकलेलं नव्हतं, तर मी त्याच ब्लाऊजचं इथे पेपर कटिंग टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण सर्व मेजरमेंट इथे घेतले होते। तर ह्या मेजरमेंटनुसार आपण 44 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग इथे बघणार आहोत। तर बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच ताईंची पण रिक्वेस्ट आहे की हेवी साईजमध्ये कसं कटिंग करायचं। तर ॲक्च्युली मी आजच्या व्हिडिओमध्ये ना 44 साईजचं हेवी साईजमध्ये कशा पद्धतीने कटोरीची साईज वगैरे घ्यायची तर ते आपण इथे बघणार आहोत। अगदी डिटेलमध्ये आपल्याला आज हेवी साईजची कटिंग करायची आहे। तर व्हिडिओ स्किप न करता एंडिंगपर्यंत बघा। तर सर्व मेजरमेंट मी इथे साईडला ठेवून घेते आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं, पूर्ण उंची घ्यायची आहे। तर इथे आपली पूर्ण उंची ही 15 इंच आहे। पूर्ण उंची इथे आपल्याला घ्यायची 15 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे। तर 1 इंच प्लस करून आपली इथे संपूर्ण उंची 16 इंचची आपण इथे घेणार आहोत। हेवी साईजमध्ये ब्लाऊजची उंची ही नेहमी, जरी कस्टमरच्या तुम्ही अंगावरतून घेत असाल, हेवी साईज असेल, थोडीशी तब्येत असेल, म्हणजे हेवी साईज 44 म्हणजे ही थोडीशी तब्येत असते। ओके, तर अशा वेळेस तुम्हाला पूर्ण उंची ही जास्तच घ्यायची। शक्यतो तुम्ही 14च्या पुढे उंची घ्या, त्याच्यापेक्षा कमी घेऊच नका, नाहीतर ब्लाऊज हा वरती उचलला जातो किंवा वरती होतो आणि दिसायला खूप विचित्र दिसतं। ओके, त्याच्यानंतर आता सर्वात मेन म्हणजे आपल्याला इथे शोल्डर किती घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता बॅक साईडचा गळा आपला इथे कितीचा आहे, तर 10 इंचचा गळा आहे। ओके, सर्वात पहिल्यांदा आपण इथे शोल्डर घेणार आहोत। तर शोल्डर इथे आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंचाचं, कारण ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे ना ते थोडंसं शोल्डर त्याचं म्हणजे त्यांचा जो शोल्डरचा जो बांधा आहे तो असा उतार स्टेपमध्ये आहे, त्याच्यामुळे इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करणार आहे। कारण गळासुद्धा आपला तो त्यांचा गळा जो आहे तो आपला 10 इंचाचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। ओके, आता तुम्ही म्हणणार की ताई शोल्डर हे कमी होणार नाही, तर नाही होणार। ओके, तुम्ही इथे 5.25 इंचसुद्धा घेऊ शकता। आता आर्मोल राऊंड इथे आपण 6.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत।
अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे क्रॉस आपल्याला अर्धा इंचावरती द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपलं छातीचं मेजरमेंट हे आपलं 44 आहे, तर त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, ते म्हणजे 11 इंच येणार आहे। ओके, 44चा चौथा भाग। अगदी प्रॉपर 10 इंचाचा 9-10चा गळा असेल तर आपल्याला इथे कुठेही कमी जास्त करायचं नाही, फक्त बॅक साईडमध्ये थोडंसं कुठे चेंज करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, अशा पद्धतीने आपण इथे 11 इंचावरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर आपण इथे 1.5 इंच मार्जिन ॲड केली। त्याच्यानंतर कंबर घेणार आहोत, तर कंबर इथे आपला 37 आहे, त्याचं म्हणजे आपलं चौथा भाग आपण इथे घेणार आहोत 9.25 इंच आणि 1 इंच टक्स घेणार आहोत आणि 1.5 इंच आपल्याला इथे सुद्धा मार्जिन ॲड करायची आहे। आणि त्याच्यानंतर ही फिटिंगची लाईन आपल्याला अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। तर हेवी साईज म्हटलं की बऱ्याच ताईंना असं कन्फ्युजन होतं की आता हेवी साईज आहे, कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं असं कन्फ्युजन होतं, परंतु घाबरण्यासारखं काहीच नाही। आता इथे आर्म राऊंडचं जे मेजरमेंट आहे तर कशा पद्धतीने घ्यायचं, 1.25 इंच आणि 1 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे, हे बघा। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। फ्रंट बाजूचा सुद्धा इथे आपण शेप देऊन घेणार आहोत। त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत असते की इथून आपल्याला हा उतार द्यायचा आहे, तो जरुरी आहे, नाही दिलं तर आपल्या इथे जे रिंकल्स निर्माण होतात त्या ज्यावेळेस ब्लाऊज शिवणार त्यावेळेस ते प्रॉब्लेम येतो। ओके, या पद्धतीने। आता आपला आर्म राऊंड किती आहे, तर मुंडा राऊंड आपला इथे तुम्ही बघू शकता 9.5 इंच आलेलं होतं, तर इथून अर्धा इंच आपण वरच्या बाजूला सोडून देणार आहोत आणि नंतर आपण इथे आर्म राऊंड मोजून बघणार आहोत। तर 9.5 इंचाला थोडंसं एक्स्ट्रा येतं आहे, तर आपण आर्म राऊंड थोडंसं वरच्या बाजूने घेऊया। हे बघा, ही जर अशा पद्धतीने कमी जास्त करायचं असेल तर तुम्हाला फक्त इथे ही लाईन आहे ना ती 6 इंचावरतीच मार्किंग करायचं। ओके, आणि त्याच्यानंतर मग आपण इथे कमी करून घेऊया। त्याच्यानंतर हा थोडासा वरच्या बाजूने आपल्याला हा मुंडा राऊंड घ्यायचा आहे, हे बघा अशा पद्धतीने। तर अगदी परफेक्ट आपलं इथे मुंडा राऊंड येणार आहे। आता इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा गळ्याची रुंदी घ्यायची, तर गळा रुंदी इथे आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे। ओके, आणि नंतर आपण फ्रंट बाजूचा गळा हा 7 इंचाचा घेणार आहोत। 7 इंचावरती मार्किंग केलं आणि ह्या बाजूला सुद्धा 2.5 इंच आणि 1 लाईनवरती मी मार्किंग। हेवी साईज आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला पसरटच पाहिजे, जास्त पण नाही। ओके, आणि ह्या पद्धतीने आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथे आपल्याला व्यवस्थित बॉक्स तयार करून घेतल्यानंतर फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथे आपल्याला अशा पद्धतीने गळ्याच्या इथं शेप देऊन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे म्हणजे योकपट्टी घ्यायची, तर हेवी साईजमध्ये मेन पॉईंट योकपट्टी किती घ्यायची ते त्याचं कन्फ्युजन असतं। तर योकपट्टी इथे आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच, कमी साईजमध्ये आपल्याला 2.5 इंचावरतीच इथे मार्किंग करायचं आहे। ओके, तर इकडे सुद्धा मी 2.5 इंचावरतीच मार्किंग करणार आहे, दोन्ही बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। वरच्या बाजूला 1.25 इंच, अर्धा इंच आणि 1 इंच अशा पद्धतीने ऑप्शनल आहे। इथे तुम्ही अंतर तुम्हाला योकपट्टीला कशा पद्धतीने शेप द्यायचा आहे तो तुमच्यावर डिपेंड आहे, तो तुम्ही देऊ शकता। आता इथे आपण कटोरीचं मेजरमेंट आपण ब्लाऊजवरनंच मोजलं होतं, तर 6.5 इंच आहे। ओके, तर आपण कॅल्क्युलेट केलं आपल्या म्हणजे चार्टनुसार, आपण जसं की कटोरीचा चार्टनुसार आपण फॉर्म्युला बघितला होता, तर 7.25 इंचाची इथे कटोरी येते, परंतु इथे त्यांची कस्टमरची म्हणजे कटोरीचं मेजरमेंट आहे ते इथे कमी आहे, त्याच्यामुळे आपण इथे 6.5 वरतीच मार्किंग करणार आहोत। जरी 44 साईज आहे तरीसुद्धा आपण इथे तितकंच मेजरमेंट घेणार आहोत। आणि इथे कटोरीचं अशी सरळ लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला इथून काय करायचं आहे, 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथून पण आपल्याला 1 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे। ओके, त्याच्यानंतर इथून काय करायचं आहे, आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे 6.5 इंचाचं सेंटर, आणि नंतर आपल्याला हा शेप अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। अगदी सोपी तुम्हाला इथे मी पद्धत सांगते आहे। हे बघा, कटोरीचा शेपसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे आपला। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, कटोरीचा शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने अर्धा इंचावरती वरच्या बाजूने मार्किंग करायचं आहे आणि हलकंसं इथून आपल्याला हे शेपमध्ये आपल्याला
योगपट्टीचा शेप द्यायचा, म्हणजे जेणेकरून ही योगपट्टी हेवी साईजमध्ये तुम्हाला योगपट्टी ही कमी इंचाची घ्यायची आहे आणि छोटी साईज असेल त्यावेळेस तुम्हाला योगपट्टी ही जास्त घ्यायची आहे. ही टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे जेणेकरून कमी घेतलं ना तर आपली जी योगपट्टी आहे ती आपल्या कटोरीवरती चढत नाही, हे आपल्याला तिथे लगेच लक्षात येतं. जर तुमची योगपट्टी ही छातीवरती म्हणजे कटोरीवरती फुल बस्टवरती चढत असेल तर तुम्हाला ही कमी घ्यायची आहे. जर नसेल चढत तर तुम्ही इथे 3 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे आपलं 44 साईजचं इथे आपण मेजरमेंट बघितलेलं आहे कटोरी ब्लाऊजचं. ओके, तर आता इथे आपण कट करून घेणार आहोत. तर सर्व इथे आपण व्यवस्थित मार्किंग वगैरे करून सर्व इथे क्लिअर केलेलं आहे की हेवी साईजमध्ये सुद्धा आपलं नॉर्मल कटिंग असतं. आता इथे बऱ्याच वेळा काय होतं, आर्महोल राऊंड ही जी लाईन असते ती बऱ्याच वेळा आपण 6.5 इंचावरती घेत असतो. ओके, आता इथे कमी गळा राहिला असता तर ही लाईन आपली इथली चेंज झाली असती. कमी गळा राहिला असतं जसं की 6-7 तर आपण इथे 7 इंचावरती सुद्धा मार्किंग केलं असतं किंवा 5.75 6.5वरती मार्किंग केलं असतं. परंतु इथे गळ्याचं गळा आपला 10चा आहे, त्याच्यामुळे ही लाईनसुद्धा आपली कमी आलेली आहे. आणि कमी घेतल्यामुळं हा जो अंतर आहे छातीमुळे हा जो अंतर आहे तो वाढून जातो, त्याच्यामुळे आर्महोल राऊंड हा परफेक्ट येत असतो. जर आपण जास्त घेतला तर तो आर्महोल गोलाई अजून जास्त वाढून जाते, कारण छातीचा मेजरमेंट हा जो अंतर असतो हा जो डिस्टन्स आहे तो जास्त असल्यामुळे तो बरोबर राऊंड हा जास्त येतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथे ही लाईन जास्त वाढवण्याची आवश्यकता नाही. मोजून बघायचा आर्महोल राऊंड, जर कमी होत असेल तर वाढवायचं आणि जास्त होत असेल तर तो कमी करून घ्यायचा. अशा पद्धतीने इथे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला इथे समजावून सांगते तर तुमच्या लक्षात येत असेल. आता इथे आपण कटिंग करून घेऊया. तर योगपट्टी आपण दुसऱ्या पेपरवरती परत वाढवणार. तर मग काय करायचं, तुमचं कमी वेळामध्ये कटिंग करण्यासाठी तुम्हाला इथेच अर्धा इंच लगेच वाढून घ्यायचं खालच्या बाजूने, म्हणजे पुन्हा तुम्हाला नंतर वाढवायची गरज पडणार नाही. ओके, आणि बॅक साईडचा अर्धा इंच आपण कमी करून घेऊया, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला इथे कट करा परत तिकडे वाढवा असं करायची गरज पडणार नाही. आता इथे आपण हे कट करून घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा बॅक साईडचं जे आपण योगपट्टीमध्ये इथे अर्धा इंच वाढून घेतलं ते सर्वात पहिल्यांदा इथे बॅक साईडहून कमी करून घ्यायचं आहे, नाहीतर मग काय होणार आहे आपलं इथे बॅक साईडची उंची ही जास्त होणार आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा मेन काम हे करायचं आहे. आणि हेवी साईजमध्ये बॅक साईडला गळा 10चा जरी असला तरी थोडंसं आपण इथे छातीमध्ये बॅक साईडचा पार्ट हा थोडासा कमी करणार आहोत. तर तो कसा कमी करायचा ते मी तुम्हाला सांगते. आता इथे आपण मेजरमेंट घेतलं होतं, हे बघा 11 घेतलं होतं आणि 1.5 इंच पुढे मार्जिन ॲड केली होती. तर इथे आपण काय करणार आहोत, अर्धा इंचाने इथे पण कमी करून घेणार आहोत. ओके, म्हणजे इथे कमी करायचं आहे आपल्याला, अर्धा किंवा 3 लाईनने कमी करून घ्यायचं आहे. आणि अगदी खूप छान पद्धतीने इथे तुम्हाला डीप गळासुद्धा इथे शिवता येईल. ह्या पद्धतीने तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. थोडंसं हा जो आर्महोल राऊंड आहे तो आपल्याला इथे हलकंसं वाढून घ्यायचं आहे. फक्त तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरून बघा, तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे. अर्धा इंचाने आपला आर्महोल राऊंड इथे कमी होऊन जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं हलकंसं गोलाई देऊन परत कट करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे पण आपण हे बॅक साईडचं पार्ट इथे अर्धा इंचाने कमी करून घेतलेलं आहे. ओके, आता परफेक्ट आपलं इथे कटिंग झालेलं आहे बॅक साईडचं. तर पुढचा सुद्धा आर्महोल राऊंड थोडंसं आपल्याला कट करायला लागणार आहे, नाहीतर फिटिंग करताना कमी जास्त होणार आहे. ओके, तर इथे आपलं नेहमीप्रमाणे 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि दोन्ही बाजूला आपल्याला एक म्हणजे अर्धा इंच आणि 1 इंचाचं संपूर्ण टक्स असणार आहे. व्यवस्थित योग्य मेजरमेंट घेऊनच तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे. इथे अर्धा इंचावरती आपण क्रॉस हे कट करतो तर ते करायचं आहे प्रत्येक साईजमध्ये. हे बघा अशा पद्धतीने बॅक साईड आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे, फक्त गळ्याची मार्किंग बाकी आहे. तर गळा रुंदी बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण सेम असणार आहे. गळ्याची उंची आता इथे आपल्याला घ्यायची 10.5 इंच. ओके, खालच्या बाजूने घेतलं तरी पण 5 इंच तर 5.5 इंचावरती परफेक्ट मार्किंग आलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला गळ्याची रुंदी ही किती घ्यायची आहे, तर इथे मी 3.25-3 इंचावरती मार्किंग करते. आणि त्याच्यानंतर हा गळा जो आहे त्याची मार्किंग अशा पद्धतीने राऊंड शेप घेते. ओके, तर हलकंसं इथे मी काय करणार आहे, हा जो राऊंड शेप आहे ना तो थोडासा
इकडनं देणार आहे, कारण त्यांना थोडंसं इथे गोलवा आकारमध्ये पाहिजे आहे त्याच्यामुळं. सो मी अशा पद्धतीने इथे मार्किंग करून गळ्याची सुद्धा कटिंग करून घेत आहे. हे बघा, ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलं आहे. तर हे आपलं 44 साईजचं इथे बॅक साईडचा पार्टसुद्धा आपला इथे कट झालेला आहे. त्याच्यानंतर आता फ्रंट साईडचा आपण इथे कट करून घेऊया. योगपट्टी आता आपल्याला वाढवायची काहीही आवश्यकता राहणार नाही. योगपट्टी आपली इथे व्यवस्थित कट झालेली आहे, तिथे वाढवलेलं सुद्धा आहे, त्याच्यामुळे आपल्याला परत वाढवायची आवश्यकता नाही आहे. आर्मोल राऊंड आपण बॅक साईडला थोडासा इथे कट केला होता, तो हा सुद्धा थोडासा कट करून घ्यायचा आहे. ओके, फ्रंट बाजूचा आपण अजून कट केलेला नाही, तर तो कट करून घेणार आहोत. तर थोडंसं इथे बॅक साईडला आपण केलं होतं, तर त्याच पद्धतीने, नाही तर फिटिंग करताना पुढचा भाग हा जास्त येणार आणि मागचा भाग हा कमी येणार आहे, म्हणजे खालीवर होणार. त्याच्यामुळं तुम्हाला ही ट्रिक्स मागच्या पुढच्या भागाला कमी करायची आहे, इथे मात्र कमी करायचं नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा गळा आपण इथे कट करून घेणार आहोत. शोल्डर उतार, हेवी साईजमध्ये शोल्डर उतरत असेल तर शोल्डर उतार द्यायचं आहे, अन्यथा द्यायची आवश्यकता नाही आहे. आता इथे आपण कटोरीसुद्धा कट करून घेऊया. हे बघा, कटोरीचं मेजरमेंटसुद्धा आपण इथे आता लगेच वाढवून घेणार आहोत. त्याच्यानंतर हलकंसं इथे आपल्याला अगदी 2 लाईनचंच फक्त आपल्याला हे तिरकस कट करायचं आहे. हे बघा, इथून टक्सपासूनच फक्त, जास्त कट करायचं नाही आहे. आता मेन पॉईंट म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, हा जो तिरकस भाग इतका जातो, तर योगपट्टीमध्ये सुद्धा ना हा भाग ज्यावेळेस काय होतं, असं तिरकस हा अंतर 2 लाईनने वाढून जातो आणि इथला कमी पडतो. तर ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवता, कट करता ब्लाऊज पीसावरती, तेव्हा योगपट्टी ह्या साईडने 2 लाईनने वाटलेस तर वाढून घ्यायचं, जर कमी पडत असेल तर. आता इथे आपण कटोरी वाढून घेऊया. आता इथे आपल्याला कटोरी वाढवून घेण्यासाठी दुसरा पेपर मी इथे घेतलेला आहे. तर दोन्ही बाजूने आपण 1.5 इंचांनी कटोरी इथे वाढवणार आहोत. तर 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतली मी सर्वात पहिल्यांदा, आणि इथे एक सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने कटोरीचा शेप आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला हे व्यवस्थित जशीच्या तशी बेसिक कटोरी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. मेन पॉईंट पण इथे आपण मार्किंग करून घेतलेला आहे. आता इथून आपल्याला खालच्या बाजूला 1.5 इंचांनी वाढवायची आहे. इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. ओके, आणि दोन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती हे व्यवस्थित टेप सरळ ठेवायचं आहे. इथे मार्किंग केलं आणि इथला अंतर मोजून घ्यायचं आहे. 5.25 इंच आलेलं आहे. 5.25 इंचावरती इथे पण मार्किंग करून घेतलं आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून हे अर्धा इंचावरती आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथून काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, अगदी परफेक्ट अशी आपली ही कटोरी वाढवून झालेली. त्याच्यानंतर इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची, जॉईंट करायची आहे. हलकंसं काय वेळेस काय होतं, इथे तुम्ही अशा पद्धतीने गोलाईसुद्धा थोडीशी देऊ शकता, एक लाईनने, जास्त द्यायची नाही आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपली इथे कटोरीचं मेजरमेंट काढून आणि वाढवूनसुद्धा झालेलं आहे. आता इथे आपण कट करून घेऊया. तर अगदी परफेक्ट अशी आपली ही कटोरी इथे वाढून झालेली आहे. तर दोन्ही बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर हलकंसं एखाद्या कटोरीमध्ये ना एखाद्या साईजमध्ये इथे तिरकस येतं, तर ते व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या बाजूने 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून तुम्ही 3 इंचाचा टक्स घेऊ शकता. तर ॲक्च्युली हे कस्टमरचं ब्लाऊज आहे ना, त्याला आडवा टक्स आहे, तर आडवा टक्ससुद्धा मी ह्या कटोरीमध्ये देणार आहे. ओके, कारण त्यांचं ब्लाऊज जसं आहे त्याच पद्धतीने मला इथे शेप द्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आपलं कटोरीचं व्यवस्थित परफेक्ट असा टक्स झालेला आहे. तर स्लीवची कटिंग आपली नॉर्मल पद्धतीने आर्मोल राऊंडनुसारच करायची आहे.
तर सो इथे आपलं तुम्ही बघू शकता परफेक्ट असं 44 साईजचं इथे कटोरीचं मेजरमेंट आपलं काढून झालेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या टिप्स दिलेल्या आहेत हेवी साईजमध्ये तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। परत आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।